नाशिक नंतर उपराजधानी नागपुरातही धर्मांतराचा प्रकार समोर। एनजीओत काम करणाऱ्या तरुणींवर इस्लामच्या परंपरा पाळण्यासाठी दबाव। आरोपी एनजीओ प्रमुख रियाज काझीला पोलिसांकडून अटक। नाशिक धर्मांतर प्रकरणातील पीडित महिला आयोगासमोर ढसाढसा रडल्या। कर्करोगग्रस्त बापाच्या उपचारासाठी सर्व सहन केल्याचं सांगत मांडली आपबीती। आरोपींनी गरिबी हतबलतेचा गैरफायदा घेतल्याचाही आरोप। नाशिक आयटी कंपनी धर्मांतर लैंगिक शोषण प्रकरण। निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी। निदा खान गेल्या 13 दिवसांपासून फरार। भरतवाडा प्रकरणातील आरोपी अयानची चक्करावणारी लाईफस्टाईल समोर। अयानकडे महागडी थार, 4 आयफोन्स, पिस्तुलासह पैशांची बंडलं असलेला व्हिडिओ समोर। अयान पाठीराखा कोण या चर्चांना उधाण। यवतमाळच्या राळेगावमध्ये आदिवासी मुलींच्या तस्करीच्या आरोपांमुळे खळबळ। आरोपी मजहर कुरेशीच्या घरावर नगर परिषदेनं फिरवला जेसीबी। आज राळेगाव बंदची हाक। त्र्यंबकेश्वर दर्शन पास काळाबाजार प्रकरणातील आरोपी पुरुषोत्तम कडलगला कोर्टात हजर करणार। पुरुषोत्तम कडलगची कोठडी आज संपणार। कडलगला पुन्हा पोलीस कोठडी मिळणार का याकडे लक्ष। राहुरी आणि बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आज 2 प्रचार सभा। सुनेत्रा पवार आणि अक्षय कर्डिले यांच्या प्रचारासाठी थेट मतदारांशी संवाद साधणार। झेडपी अध्यक्षपद निवडणुकीमधील वादानंतर पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री शिंदेंची साताऱ्यात सभा। शिंदेंच्या सभेसाठी केलेल्या बॅनरवरून महेश शिंदेंचा फोटो वगळल्यामुळे राजकीय तर्कवितर्कांना उधाण। बोगस जात प्रमाणपत्रामुळे अडचणीत आलेल्या कैसा हराया फेम नगरसेविका सहर शेख आज माध्यमांशी संवाद साधणार। सहर आणि युनुस शेख कुणावर निशाणा साधणार याकडे लक्ष। यंदा देशात पावसाची स्थिती संमिश्र राहणार। बुलढाण्यातल्या भेंडवळच्या घट मांडणीचा अंदाज। पिकांवर रोगराईचं सावट राहण्याची शक्यता, तर देशाचा राजा कायम राहणार असल्याचं भाकीत। राज्यामध्ये 4 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचे। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही भागात पावसाची शक्यता, तर तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसनं घट होण्याचा अंदाज। डोंबिवलीमध्ये लोकलचा डबा रुळावरून घसरला। कळवा कारशेडवरून कल्याणकडे जात असताना दुर्घटना। अपघातामुळे लोकल वाहतूक विस्कळीत।